आज आपण अंबानी कुटुंबाच्या घराबद्दल बोलणार आहोत। अँटिलिया या जगातील सर्वात महागड्या घरापूर्वी ते कुठे राहत होते आणि त्या घराला धीरूभाई अंबानी कसे जोडले गेले होते। चला अंबानी कुटुंबाच्या त्या जुन्या घराची सफर आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेऊयात बिहाइंड द डॉट्स मध्ये। अँटिलिया या भव्य आणि आलिशान घरापूर्वी अंबानी कुटुंब मुंबईतील कफी पारडे येथील सी विंड या 14 मजली इमारतीत राहत होते। या इमारतीत अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र मजले होते। मुकेश अंबानी, अनिल अंबानी, त्यांचे आई वडील धीरूभाई आणि कोकिलाबेन व इतरही सदस्य राहायचे। सी विंड हे घर फक्त वास्तू नाही तर अंबानी कुटुंबाच्या एकात्मतेचे आणि त्यांच्या मुंबईतील सुरुवातीच्या काळातील एक सुंदर प्रतीक होते। धीरूभाईंच्या निधनानंतर 2002 मध्ये कुटुंबातील भाऊ बहिणींच्या नात्यात बदल झाला आणि मुकेश अंबानी यांनी सी विंड सोडून नंतर अँटिलियात स्थलांतर केले, तर अनिल अंबानी आणि त्यांची आई कोकिलाबेन अजूनही सी विंड मध्ये राहतात। सी विंड हे मुंबईतील घर असून अंबानी कुटुंबाचा मूळ वारसा गुजरातच्या चोरवाड, जुनागड जिल्ह्यातील धीरूभाई अंबानी मेमोरियल हाऊस या ठिकाणी आहे। हे घर धीरूभाई अंबानींच्या बालपणाचे आणि त्यांच्या स्वप्नांची सुरुवात असलेले ठिकाण आहे। हे ऐतिहासिक घर 100 कोटी रुपयांच्या किमतीचं असून आता ते एक स्मारक म्हणून जतन केले गेले आहे। इथे धीरूभाईंच्या वैयक्तिक वस्तू, जुने फर्निचर आणि पारंपरिक सजावट ठेवण्यात आली आहे। मुकेश अंबानी यांनी अनेकदा या घराशी असलेले नाते आणि त्यांच्या वडिलांच्या संघर्षाची आठवण व्यक्त केली आहे। अँटिलिया या भव्य घराचे बांधकाम 2006 मध्ये सुरू झाले होते आणि 2010 मध्ये ते पूर्ण झाले, पण कुटुंबाने 2011च्या शेवटीच तिथे स्थलांतर केले। अँटिलियामध्ये वास्तुदोष असल्याच्या भीतीमुळे अनेक धार्मिक विधी आणि पूजा करण्यात आल्या, ज्यामुळे स्थलांतरात थोडा विलंब झाला। अँटिलिया 27 मजली आणि अत्याधुनिक सुविधांनी भरलेले घर आहे, जे अंबानी कुटुंबाच्या यशाचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे। पण अँटिलिया पूर्वी सी विंड आणि गुजरातमधील मूळ घर हेच खरे कुटुंबाचे हृदय होते, जिथे धीरूभाईंच्या स्वप्नांची आणि कुटुंबाच्या प्रेमाची कहाणी आहे। तर अंबानी कुटुंबाचा प्रवास सी विंड पासून अँटिलिया पर्यंत हा फक्त आलिशानपणाचा नाही, तर कुटुंब, वारसा आणि परंपरेचा प्रवास आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका।